नमस्कार. मला कल्पना आहे इथल्या कोणत्याही विद्यार्थ्यांना भाषण ऐकण्यात इंटरेस्ट नाही आहे, कारण तुमचा पुढचा कार्यक्रम बाकी आहे. त्याच्यामुळे मी अजिबात किस्से आणि वेळ घालवणार नाही जास्त. फक्त 2-3 मिनिटं ते 5 मिनिटं आपण बोलूया. सगळ्यात प्रथम पोटे विद्यालयाच्या सगळ्या सहकाऱ्यांनी माझ्या ज्या आजचा कार्यक्रम बसवलाय सगळ्या विद्यार्थ्यांचा, सगळे विद्यार्थी इथे जो डान्स करतात, पूर्ण नृत्य करतात, ते अतिशय उत्कृष्ट आहे. त्याच्यामुळे जेवढी जेवढी मुलं इथे नृत्य करतात त्या मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. याचं कारण असं आहे की इथे कोणताही कोरिओग्राफर नाही आहे, आणि कोणताही कोरिओग्राफर नसताना पण जी मुलं घरी आईवडिलांना नाचवतात त्यांच्या पोटांवर, ती इथेही चांगलं नाचतात आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण खूप छान डान्स करताय. स्टेजवर येणं आणि परफॉर्म करणं ह्याच्यातून एक चांगला आत्मविश्वास निर्माण होत असतो, आणि त्याच्यासाठी आपण असे कार्यक्रम करतो. मी नेहमी म्हणतो, आज आपण गेल्या वर्षीपासून आपण मराठी भाषे दिनाच्या दिवशी आपण ठरवलं की आपण आपला वार्षिक स्नेहसंमेलन करूया. त्याची कारण असं आहे की मराठी भाषा म्हणजे मला असं जाणीवपूर्वक वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये आता जेवढ्या मराठी माध्यमाच्या किरण शाळा असतील त्या शाळांमध्ये शिकणारी ही मराठी मुलं ही कदाचित या शतकातली मराठी शेवटची विद्यार्थी असू शकतील जर या शाळा नाही जोपासल्या गेल्या तर. त्याच्यामुळे मी ह्या विद्यार्थीच ठरवतील की पुढच्या येणाऱ्या मराठी शाळा चालतील की नाही चालतील. कारण ह्यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर त्यांची इकडनं जी मुलं येतील त्यांचा जर विश्वास या मराठी शाळांवर असेल तर मराठी भाषा टिकेल. त्यामुळे ही मराठी भाषेची शाळेतली विद्यार्थीच नाही तर मराठी भाषेचे वॉरियर आहेत, कारण हीच ही भाषा टिकवणार आहेत. आणि मला असं वाटतं ज्या ज्या वेळामध्ये एखादं राज्य आणि एखादा देश तिथे भाषा मरते त्या दिवशी ते राज्यही मरतं, कारण भाषा म्हणजे विचार, आणि ज्या दिवशी ती भाषा मरते त्या दिवशी विचार मरतो, आणि ज्या दिवशी विचार मरतो त्या दिवशी ते कोणतेही राज्य किंवा देश टिकत नाही. आज आपण सगळ्यांना असं वाटतं की कोणी मला इथे सांगेल आपल्या मराठी भाषेचा व्याकरणासहितची डिक्शनरी कोणी सगळ्यात पहिले आणली? मराठी भाषा जी प्राकृत भाषा म्हणजे जी प्रकृतीतून आली ती प्राकृत भाषा, जी संस्कार करते ती संस्कृत भाषा, पण ह्या प्राकृत भाषेतून संस्कृत भाषेतून नंतर मराठी भाषा, नंतर जे व्याकरण इंग्रजीचं व्याकरण आहे तसं मराठी भाषेचं व्याकरण आलं, आणि त्याचा जो पहिला शब्दकोश आला तो एल्फिस्टन नावाच्या इंग्रजी माणसाने निर्माण केला, मराठी माणसाने नाही. तर तो ज्याला एल्फिस्टन कॉलेज जिथे आहे त्यांनी सगळ्यात प्रथम जेव्हा मराठी भाषेतली व्याकरणासहितची डिक्शनरी सगळ्यात प्रथम त्याच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ती निर्माण झाली. म्हणजेच काय तर ज्या वेळामध्ये आपण असं म्हणतो इथे आपल्याकडे इंग्रज आले, पण त्यांना त्यांच्या भाषेबरोबर इकडचा मराठी माणूस, इकडचा कामगार वर्ग मराठी भाषेतून व्यक्त होऊ शकतो, म्हणून त्यांनी त्याच्या शाळेतलं त्याच्या भाषेतलं शिक्षण केलं पाहिजे म्हणून त्याला ऑर्गनाईज केलं गेलं. म्हणजे सगळ्यात जगातलं मोठं साम्राज्य मराठी माणसाचं म्हणजे शिवाजी महाराजांचं. ज्या गाण्यांवर तुम्ही डान्स करताय, जी सगळी नृत्य करताय, त्याचा भारतातला सगळ्यात जर कोणी सुरुवात केली असेल तर ती म्हणजे दादासाहेब फाळके, ते मराठी. आज जगभरामध्ये सगळ्यात मोठी गाणी, सगळ्यात जास्त गाणी ज्यांनी गायली, ज्यांना गाणं सम्राज्ञी म्हटलं जातात, त्या आपल्या लता मंगेशकर, त्या मराठी. भारताचा जगामध्ये नाव ज्यांनी मोठं केलं त्या क्रिकेटमध्ये तो सचिन तेंडुलकर मराठी. म्हणजे आपण अशी किती नावं घ्यावी ज्याच्याकरून आणि ज्याच्यातून आपण आजचा मराठी भाषा दिन साजरा करतो. ज्यांनी एक महाराष्ट्राला विचार दिला ते कुसुमाग्रज, ते मराठी. आणि अशा भाषेचा वारसा असलेला, ज्यांनी संतांची भूमी आहे ही मराठी भाषा, ज्यांनी संत दिले, विचार दिला, देशाला दिला, फक्त या राज्याला नाही, त्या भाषेचे आपण वारसदार आहोत. त्याच्यामुळे त्याचा खूप व्यवस्थित अभिमान आपल्याला बाळगला पाहिजे. पण आपल्याला भाषा टिकवण्याबरोबर आपल्याला या कॉम्पिटिशनच्या जगातही टिकणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की आपण वामन सर बोलताना बोलले की कोणाचं लक कुठे लागेल असं सांगता येत. MCA मध्ये तो रजिस्टर्ड क्रिकेट प्लेअर होता, आणि जेव्हा आपण काही ना काहीतरी आपल्या रुटीन पेक्षा वेगळं करत असतो त्याच वेळामध्ये आपण लकी ठरतो. घरात बसून आपण लकी ठरत नाही. जो घरात बसला आणि ज्याला काहीतरी मिळालं तो लकी असतो, पण जो बाहेर पडला आणि तो काही ना काही ऍक्टिव्हिटी करतोय तो कधीच लकी असू शकत नाही. 2000 साली म्हणजे साऊथ आफ्रिका 2000च्या ऑलिम्पिकचा गेम होत होता, आणि तिथे साऊथ आफ्रिकेतला एक प्लेअर म्हणजे त्या ऑलिम्पिकच्या रेसमध्ये प्रत्येक देशातून एक प्लेअर आला पाहिजे, म्हणून ऑलिम्पिक वाल्यांनी काय केलं की अरे काही देश असे की जिथे स्पोर्ट्स होत नाहीत, म्हणून सगळ्यांना संधी मिळायला पाहिजे, म्हणून जगातल्या सगळ्या गरीब श्रीमंत सगळ्या देशांचा ऑलिम्पिक मध्ये गेम ठेवला गेला. स्विमिंगचा तो कमी रेसचा गेम होता, आणि त्या 2000च्या ऑलिम्पिक मध्ये साऊथ आफ्रिकेतून एरिक मोसंबानी नावाचा माणूस तिथे तो स्विमिंगसाठी आला. त्यांनी त्याच्या आयुष्यभरामध्ये शाळेपासून कधीही कॉलेजपर्यंत त्याच्या स्विमिंग पूल बघितलेला नव्हता. साऊथ आफ्रिकेमध्ये असे अनेक
अनेक असे देश आहेत छोटे छोटे तिथे साऊथ आफ्रिकेसारखे जिथे पाणी आपण पाणी वाचवायचा मेसेज देतो त्यांनी पाणी बघितलंच नव्हतं, त्यांनी स्विमिंग पूलच बघितला नव्हता. असा एरिक मोसंबानी कशासाठी आला तर स्पोर्ट्समध्ये आला आणि स्विमिंगच्या कॉम्पिटिशन मध्ये आला, ज्यांनी स्विमिंग पूलच बघितला नाही. आणि नेमका त्या दिवशी असं झालं की 2 जणांनी जी जंप मारली पाण्यामध्ये त्यांनी दोघांनी चुकीचे मारले आणि एरिक मोसंबानी एकटाच स्विमिंग करत होता आणि तो ऑलिम्पिकचा गोल्ड मेडल जिंकला, कारण तो एकटाच त्याच्यात राहिला. लोक त्याला असं म्हटले की अरे एरिक मोसंबानी लकी ठरला. पण जर तुम्ही पूर्ण रेस त्याची बघितली व्हिडिओमध्ये जाऊन तर एरिक मोसंबानीला पूर्ण स्विमिंगही करता येत नव्हतं, पण तो एकटा असताना त्यांनी पूर्ण रेस कंप्लीट केली. रेस कंप्लीट केल्यानंतर जेव्हा त्याला विचारलं तू लकी ठरला का, तो म्हणला नाही, माझ्या देशामध्ये अशा अनेक लोक आहेत की ज्यांना बोलवलं गेलं की अरे आपण स्विमिंग पूलसाठी कॉम्पिटिशनसाठी जाऊ, स्विमिंगच्या ऑलिम्पिकसाठी जाऊ. अनेकांना वाटलं आपण जाऊच शकत नाही. मी म्हटलं जे होईल ते होईल, मी जातो. आणि ज्या दिवशी आपल्याला असं वाटतं जे होईल ते होईल, मी मला वेगळं काहीतरी करायचं, त्या दृष्टी वामन सर लोक लकी ठरतात. त्याच्यामुळे लक हा पॅटर्न मी मानत नाही. तुम्ही घराच्या बाहेर पडा, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही करताय त्याच्यामध्ये अधिक करत राहा. एक ना एक दिवस तुम्ही निश्चित लकी ठराल, कारण तुमची मेहनत आणि काम करण्याचं ठिकाण जेव्हा एकत्र येतं त्या दिवशी तुम्ही लकी ठरता. त्याच्यामुळे आपण मराठी भाषेचे विद्यार्थी आहोत, न्यूनगंड बाळगण्याचा अधिकार अजिबात काही. मी स्वतः मराठी भाषेचा विद्यार्थी, त्यामुळे मला असं वाटतं, मी आत्ताच भूषण सरांना सांगत होतो की मराठी भाषेतले विद्यार्थी हे नेहमीच आत्मविश्वासात कधीच कमी पडू शकत नाही, कारण आपण विचार मराठीत करतो, बोलतो मराठी. त्याच्यामुळे आपल्या ऍक्शन मध्ये स्पीड असतो, एक कॉन्फिडन्स असतो. त्याच्यामुळे आपण मराठी भाषेतून शिकल्याचा कधीही आपल्याला इन्सिक्युरिटी बाळगण्याची गरज नाही. आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे, पण त्या अभिमानाबरोबर आपल्याला कामही करता आलं पाहिजे. उगाच मी मराठी म्हणून मी ऍटिट्यूड दाखवणार, म्हणजे आता माझ्याकडे बऱ्याचदा बघायला जातो की लोक भेटायला येतात, तर एखादा मराठी माणूस असेल तर तो अर्धा पाऊण तासानंतर वैतागतो, काय सर मी एकटाच झाला आलो. आणि एखादा गुजराती मारवाडी त्याला बिझनेस पाहिजे असेल ना, तो 8 तास बसतो, कारण तो म्हणतो अरे सर आप बिझी रहेंगे, मेरे को तो बिझनेस ही चाहिए. तर मला असं वाटतं की आपल्याकडे पेशन्सही असलं पाहिजे, आपल्याकडे अभिमान असल्याबरोबर पेशन्स असला पाहिजे, आपल्याकडे हुशारी पण असली पाहिजे. मला नेहमी वाटतं की पूर्वी महाराजांच्या काळामधली जी लढाई होती ती तलवारीची लढाई आहे. आत्ताची ह्या 21व्या शतकातली लढाई ही पैशाची लढाई, ती पण मराठी माणसाला जिंकता आली पाहिजे. त्याच्यामुळे फायनान्समध्ये आपण हुशार व्हायला पाहिजे, टीमवर्कमध्ये आपण हुशार व्हायला पाहिजे. फक्त मराठी असून मी यशस्वी होईल तर ते होणार नाही. तर माझ्या भाषेबरोबर मला इतर स्किलही यायला पाहिजेत. आणि म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं की आपलीच भाषा, पण ती बनवली कोणी, तर एल्फिस्टननी ती डिक्शनरी आणली. तर मला असं वाटतं की आपण आपल्या भाषेच्या सार्थ अभिमानाबरोबर आपल्या जगाशी जुळवून पण घेता आलं पाहिजे, कारण जगाची भाषा इंग्रजी आहे, इंटरनेटची भाषा इंग्रजी, मला तीही यायला पाहिजे, हेही आपल्याला कळलं पाहिजे. आणि आपण आयुष्यात तरच यशस्वी होऊ. त्याच्यामुळे माझे सगळे सहकारी वर्ग, सगळे सहकारी शिक्षक जे आहेत, तो जास्तीत जास्त चांगला विचार तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतात. तुम्हाला आयुष्यामध्ये मोठं होण्यासाठी जो काही विचार लागतात, संस्कार लागतात, त्या शाळेतून निश्चित मिळतात आणि ते खूप पुरेसं आहे. फक्त आपल्याला जे शाळा करेल त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे त्याच्यात काम करता आलं पाहिजे. त्याच्यामुळे हा खूप सुंदर कार्यक्रम आहे सर, आणि आपण सगळे शिक्षक चांगलं काम करताय. आणि किरण, मराठी भाषेभाषा आपण बोलतो आणि अनेक राजकारणी लोक महापालिकेमध्ये आहेत, पण मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी जी महापालिका करू शकते मराठी भाषा टिकवण्यासाठी, तू आता तिथे जातोयस. थोडक्यात किरण महापौर होता वाचला मी सांगू इच्छितो, नाही तर तो आज महापौर म्हणून आपण सत्कार करत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं आता तू काम चालू केलं, पुढच्या वेळी तुला महापौर झाल्यानंतर असं म्हणायला नको लकी नाही, पण तू बनू शकतो. आपल्याला ह्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे की आपण महापालिकेतून शाळा टिकवण्यासाठी काय करू शकतो. आज इथे पालक वर्ग बसलाय, मला सांगावं वाटतं की मी 2000 पासून ही शाळा चालवतोय. शिक्षकांच्या पगारा व्यतिरिक्त महाराष्ट्र शासन किरण शाळेला कोणतीही मदत करत नाही. म्हणजे जी काही शाळा शिक्षकांच्या पगारावी त्याच्यातही नॉन एडेडचे शिक्षक असतात. त्यानंतर संस्थांना मराठी शाळा चालवणं याच्यासाठी महापालिकेची मदत असणं गरजेचं आहे. हे पालक वर्ग काही फी भरतात, काही संस्था उभी करतात, त्याच्यातून शाळा चालते. आणि अशा वेळामध्ये बऱ्याचशा गोष्टीत महापालिका टॅक्स कमी करणं, लाईट बिल कमी करणं, मराठी शाळांसाठी संगणक देणं, अशा बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात. तर मला असं वाटतं तू प्रामाणिकपणे भांडावं महापालिकेशी की ह्या शाळांना उगाचच मराठी भाषा वाचवण्यासाठी जे कार्यक्रम करतात त्याचे फोटो टाकतात, ऍक्च्युअलमध्ये काहीच होत नाही. आणि ते ऍक्च्युअल करण्यासाठी मला असं वाटतं आपल्याकडे हक्काचा माणूस आहे, ज्याचं प्राथमिक शिक्षण आपल्या शाळेतून झालंय. आणि प्राथमिक शिक्षण ज्या शाळेतून होतं तोच त्या मुलाचा विचार असतो. त्या 5वी नंतर फार काही जास्त घडत नाही आपल्या कॅरेक्टरमध्ये. त्यामुळे तोच विचार तू त्या महापालिकेत मांडून मराठी भाषेसाठी निश्चित काम करावं, अशी याच्यासाठीच आम्ही तुला बोलवलंय. सो थँक्यू व्हेरी मच. आपण पुढचा कार्यक्रम करूया. धन्यवाद.